अर्थसंकल्प पत्रामध्ये समाजातला कोणीच सुटला नाही आणि काँग्रेसवाल्यांना ओबीसीवर बोलण्याचा अधिकारच नाही आहे. कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीचं कल्याण हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीएच्या सरकारने केलं. इतके वर्ष खरं म्हणजे कालेलकरांच्या वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे, त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे. परंतु काँग्रेसच्या सरकारने 70 वर्ष ओबीसी आरक्षणाकरता संवैधानिक आयोग तयार केला नाही. तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला. आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे.